कमिशन ठरवतं त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की नोंद झालेली नाही आहे त्यांच्याकडे। आता उद्धव ठाकरेंनी आणि अनिल परबांनी ज्या पत्रांचा रेफरन्स दिला हे दाखवण्याकरता की या पत्रांवरती अक्नॉलेजमेंट आहे इलेक्शन कमिशनची, आम्ही या पत्रांद्वारे कॉन्स्टिट्यूशनची प्रत इलेक्शन कमिशनला पोचवली, हे अयोग्य दिसून येतं। कारण त्याचं जर तुम्ही पत्र वाचलं तर त्यात संविधान अमेंड केलं आहे आणि ते इलेक्शन कमिशनकडे पोचवलं आहे असा कुठेही उल्लेख नाही आहे। ते केवळ संघटनात्मक निवडणुकींचा निर्णय कळवण्याचं पत्र आहे। त्यांचं होते त्याचं होते जी घटना ठराव त्यांनी मंजूर केले होते ती जर नोंद निवडणुकीत असते तर निकाल वेगळा लागला असता का? जर त्या पक्षाने आपलं काम योग्यरित्या केलं असतं तर निश्चितपणे फॅक्ट्समध्ये बदल असता। तो प्रश्न आल्यावर तुमचा सुनावणीत घटना दुरुस्ती दिली होती, केली होती किंवा नव्हती असा काही मुद्दा आला होता? सुनावणीत केवळ एकनाथ शिंदे गट यांनी 1999 संविधानावरती रिलायन्स ठेवलेला आणि उद्धव ठाकरे गट यांनी 2018च्या कॉन्स्टिट्यूशनवरती रिलायन्स ठेवलेला। त्यांनी कुठेही 2013च्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या पिटिशनमध्ये किंवा रिप्लायमध्ये म्हटलं नाही आहे। 2013चं जे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवलं ते पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या ॲफिडेविट इन एव्हिडन्समध्ये सादर केलं आणि ते पण जे सादर केलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे, त्याच्यात संविधानाविषयी काही एक उल्लेख नाही आहे।